मशालच्या बातमीची दखल, 24 तासात कसारा पोलिसांची मोठी कारवाई. शहापूर तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या घटनेवर मशालने प्रसिद्ध केलेल्या बातमीची तात्काळ दखल घेत अवघ्या 24 तासात गुन्हेगारांचा कर्दनकाळ कर्तव्यदक्ष ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या सूचनेनुसार शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात कसारा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बातमी प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासन सतर्क झाले आणि तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक करण्यात आली. सदर प्रकरणात पीडितेवर जबरदस्तीची मजुरी, वेठबिगारी लादल्याचा आरोप करत आदिम कातकरी आदिवासी संघटनेने या प्रकरणात कठोर भूमिका घेत भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत वेठबिगारी संदर्भातील कडक कायदे लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. आदिम कातकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक मधुकर हिलम यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. माझं नाव मधुकर हिलम, मी आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्याचा संस्थापक आहे. ह्या कसारा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झालेला आहे शाही मुकणे ह्याच्यावरती, तर त्याच्यावरती हारमार झालेली आहे. हारमार त्याच्यावर झालेली होती. तर ते शाही माझ्याकडे आला. आमचे संघटनेचे तालुका सचिव, ह्या महिला अध्यक्षा, हे लोक जाऊन त्याच्यावर FR दाखल केली. तरी पण त्यांनी 2 वर्षापासून त्याच्याकडं शाही यांनी त्या गणेश भोईर याच्याकडे काम करत होता. तो साई काय म्हटला का मला 2 वर्षापासून हा राबवतो, जेव्हा जेव्हा मी कामावर नाही गेलो तेव्हा तो धमकी देत होता. शेवटी त्यांनी त्याची गाडी विकली. मग मी दुसरीकडे कामाला गेलो तरी मला दुसरीकडे पण काम करून देत नाही. आणि तिथं येऊन मला कसारा बायपासला येऊन त्यांनी मारहाण केली, वर उचलून खाली टाकून दिला, जातीवाद शिवागाली केली. तरी माझा एकच म्हणणं आहे का जर कधी याच्यावर वेठबिगारी भारतीय संविधानानुसार 1976 23 कलम नुसार त्याच्यावर जर कायदा नाही तो कायदा जर गुन्हा नाही दाखल झाला किंवा ITCT जर त्याच्यावर दाखल नाही झाली तर आमची आदिवासी आदिम कातकरी संघटनाचा आंदोलन सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये चालू होईल. माझं एकच म्हणणं आहे, जर त्याला जर जामीन झाला किंवा त्याला हे झाला तो त्याच्या धमक्या येतात, जर त्याला जामीन झाला तर मग संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं नाव भीमा दिवे, आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य, हा संघटनेची मी महिला अध्यक्ष आहे. आमच्या संघटनेला शाही मुकणे याची आमच्या संघटनेला तक्रार आल्यानंतर आम्ही कसारा पोलीस स्टेशन मध्ये गेलो गुन्हा दाखल करण्यासाठी. तर त्याच्यावर गुन्हा दाखल आम्ही तर नोंद केली आहे, पण आम्हाला न्याय मिळाला. जर वेठबिगारी कलमे तात्काळ लावली नाहीत तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे कायदा सुव्यवस्थेबाबत सकारात्मकता संदेश गेला असला तरी पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, कसारा.